न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण इझिली डिस्क्राईब करू शकतो विथ द हेल्प ऑफ सिंपल रिलेशन. F इज इक्वल टू ma, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता हे रिलेशन काय आहे ते आपण लगेच समजून घेऊया. त्यासाठी आपण दोन सिनेरिओ कन्सिडर करत आहोत. सपोज तुम्ही शॉपिंगला गेले आहात आणि अशा दोन कार्ट किंवा दोन ट्रॉलीज तुमच्याकडे आहे. एका ट्रॉलीमध्ये कमी सामान आहे कंपॅरेटिव्हली दुसऱ्या ट्रॉलीमध्ये सामान जास्त आहे. मी असं बोलू शकते या ठिकाणी वेट म्हणजेच काय, मास कमी आहे, या ठिकाणी मास जास्त आहे. आणि सपोज आता इथे जर तुम्हाला असं सांगितलं की या दोन्ही ट्रॉलीज तुम्हाला पुश करायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला जो फोर्स अप्लाय करायचा आहे तो फोर्स तुम्हाला सारखाच ठेवायचा आहे. सेम फोर्सनी या दोन्ही ट्रॉलीज पुश करायचे आहे आणि तुम्हाला यामध्ये मिळालेलं ऑब्झर्वेशन विचारलं तर तुम्ही काय सांगाल, जी ट्रॉली हलकी होती म्हणजे ज्या ट्रॉलीमध्ये मास कमी होतं ती ट्रॉली जास्त ॲक्सेलरेट होते किंवा ती ट्रॉली जास्त स्पीडनी मूव्ह होते. करेक्ट. याचाच अर्थ काय, आपण असं बोलू शकतो जेवढं मास कमी, जेवढं सामान कमी, जेवढं मास कमी, जेवढं वेट कमी तेवढं ॲक्सेलरेशन जास्त आहे. जेवढं मास कमी तेवढं ॲक्सेलरेशन जास्त आहे ज्यावेळेस फोर्स कॉन्स्टंट असतो. सेकंड केस आपण अशी कन्सिडर करूया. सपोज सेम ट्रॉली आहे, ठीक आहे, सेम ट्रॉली आहे, मास सेमच आहे, दोन्ही ट्रॉलीजमध्ये सामान सारखंच आहे, मास सारखंच आहे. आणि आता जर तुम्हाला मी असं सांगितलं की 1 बाय 1 ह्या ट्रॉलीज तुम्हाला पुश करायची आहे. एक ट्रॉली पुश करताना फोर्स तुम्ही F अप्लाय करत आहात, दुसरी ट्रॉली पुश करताना तुम्हाला फोर्स 2F करायचा आहे म्हणजे डबल करायचा आहे. यामध्ये तुमचं काय ऑब्झर्वेशन असणार आहे, सेम वेट आहे आणि तुम्हाला आता ते पुश करायचं आहे. एकदा पुश करताना फोर्स आहे F, सेकंड टाइम फोर्स आहे 2F. ज्यावेळेस फोर्स 2F असणार आहे त्यावेळेस ट्रॉली जास्त ॲक्सेलरेट होते असं आपल्याला दिसेल. बरोबर. जेवढं जोरात तुम्ही पुश कराल तेवढी ट्रॉली जास्त पुढे जाणार आहे. याचाच अर्थ काय, जेवढा जास्त फोर्स तेवढं जास्त आहे ॲक्सेलरेशन. मास कॉन्स्टंट, जेवढा जास्त फोर्स तेवढं जास्त ॲक्सेलरेशन. सो याला आपण कंबाईनली असं लिहू शकतो, F इज इक्वल टू ma किंवा A इज इक्वल टू F अपॉन m. जेवढा जास्त फोर्स तेवढं जास्त ॲक्सेलरेशन, जेवढा जास्त तुम्ही पुश कराल तेवढं जास्त ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होणार आहे. जेवढं कमी मास असणार आहे तेवढं जास्त ॲक्सेलरेशन होणार आहे. किंवा मी असं बोलेल, जेवढं जास्त मास असेल तेवढं कमी ॲक्सेलरेशन होणार आहे. आणि यालाच आपण बोलतो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, ज्याला आपण असं डिस्क्राईब करू शकतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे ma. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. हे कशाशी प्रोपोर्शनल असतं, अप्लाइड फोर्सशी. अँड चेंज ऑफ मोमेंटम अकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स असतो त्या डायरेक्शनमध्ये हा मोमेंटमचा चेंज होतो. सो ma डायरेक्टली प्रोपोर्शनल टू F. यामध्ये जर मी प्रोपोर्शनलिटी साइन काढून टाकला, k ची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला रिलेशन मिळतं F इज इक्वल टू ma, दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन.